नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 15 सप्टेंबर 2025. खरं तर ही दुपारची अपडेट आहे. सकाळी आपण 6च्या अगोदर अपडेट दिली होती, परंतु त्यामधून उजनीतून पाणी कमी जास्त करत 50 केलं, परत 35 केलं, परत आता सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 1 लाख क्युसेकचा विसर्ग चालू केलेला आहे आणि पॉवर हाऊसचं 1600 क्युसेक्स आणि असं मिळून 1,01,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय आणि वीर धरणातूनही विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत आता हे विसर्ग आणखी वाढेल संध्याकाळपर्यंत. आताचा विसर्ग बघितला तो 17,111 क्युसेकचा विसर्ग आहे आणि दौंडचा विसर्ग जरी कमी असला, सध्याला तो दौंडचा 6,576 क्युसेकचा विसर्ग आहे, परंतु पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यामुळं ते पाणी आणखी पुढं यायचं आहे, दौंडमध्ये मिसळायचं आहे. त्यामुळे दौंडचाही विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. बंडगार्डनच्या विसर्गामध्ये वाढ होताना दिसते, कारण बंडगार्डनचा विसर्ग जर बघितला आतापर्यंत तर 3-4 हजारापर्यंत असणारा विसर्ग तो आता 11,061 क्युसेक एवढ्यापर्यंत गेलेला आहे. संध्याकाळपर्यंत कदाचित यामध्ये आणि मोठी वाढ होऊ शकते, कारण उजनी धरण 109%च्या पुढं गेलेलं आहे. त्यात उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस काल दिवसभर पडला. ह्या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा पाऊस 95 मिलीमीटर एवढा पाऊस उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडल्यामुळं उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे उजनी धरण प्रशासनाला पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. आतापर्यंत जवळपास 525 मिलीमीटर पाऊस आपला उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेला आहे, परंतु एका दिवसात 95 मिलीमीटर पाऊस काल एका दिवसात पडल्यामुळं उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू केलेला आहे. नीरा बेसिनमधून सुद्धा जी धरणं आहेत त्या धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे. वीरचा जो विसर्ग आहे नीरामध्ये तो 17,111 आणि उजनीचा 1,01,600 असा जवळपास 1,18,711 क्युसेकचा विसर्ग दोन्ही नद्याचा मिळून नीरा नरसिंगपूरमधून पुढे भीमा नदीत पंढरपूरच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळं इथून पुढे पुराचा धोका आणखी वाढू शकतो, कारण वरून येणारा पाण्याचा अंदाज आणखी प्रशासनाला येताना दिसत नाही. जसं पाणी वाढेल तसं त्यामध्ये पाण्याची वाढ केली जाईल आणि पुणे, हडपसर या परिसरामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस चालू आहे. त्याचा परिणाम आपल्या उजनीत होताना दिसतोय. त्याचं पाणी आणखी बंडगार्डन पासून पुढे यायचं आहे. त्याची वाढ आणि परत दौंडमध्ये होणारच आहे. सध्याला उजनी धरणातून सिनामाडा उपसा सिंचनमधून 180 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन सध्याला बंद केलेलं आहे आणि बोगद्यातून 200 क्युसेक्स आणि कालव्यातून 600 क्युसेक असा विसर्ग सध्याला चालू आहे. जर विसर्गामध्ये वाढ झाली तर याची आपल्याला वेळोवेळी व्हिडिओ दिला जाईल, परंतु एक लक्षात घ्यावं, सकाळी मी व्हिडिओ करताना सांगितलं होतं 1 लाख क्युसेकचा विसर्ग आहे. त्यामध्ये सातत्यानं विसर्ग कमी केला आणि परत नंतर वाढ करण्याची वेळ उजनी प्रशासनावर आली. त्यामुळं आणखी यामध्येही वाढ होताना दिसते, कधी कमी कधी जास्त उजनीचा विसर्ग होताना दिसतोय. त्यामुळं संभ्रमात कुणीही पडू नये. जो विसर्ग सद्यस्थितीत सोडला जातो त्याचीच माहिती आपण देत असतो. त्यानंतर कमी जास्त झाल्यानंतर ही माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असतो. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.